शिर्डी साईबाबा संस्थानच्या ईमेलवरती धमकीचा मेल प्राप्त झालेला आहे। अज्ञातानं शिर्डी साईबाबा मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली आणि त्यानंतर सर्व यंत्रणा जी आहे ती साईबाबा संस्थानच्या अलर्ट मोडवर आहे। खरं तर नेहमीच साईबाबा संस्थान सुरक्षा व्यवस्थेमध्ये सतर्क असतात। पोलीस प्रशासन असेल, त्यासोबत MSFचे जवान असतील, हे सर्व या ठिकाणी तैनातीवर आहे। 700हून अधिक पोलीस जे आहेत किंवा सुरक्षा रक्षक आहेत ते या मंदिर परिसरात तैनात आहेत। त्यासोबत 74 MSFचे जवान आहेत। त्यासोबत बॉम्ब निरोधक पथक जे आहेत ते देखील तैनात आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर साईबाबा संस्थानच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं देखील लक्ष असतं आणि त्यामुळे हा जो धमकीचा मेल प्राप्त झालेला आहे, या अगोदर देखील काही पत्र आणि मेल साईबाबा संस्थानला प्राप्त झाले होते, मात्र त्यामध्ये ते फेक असल्याचं समोर आलं। हा मेल देखील आता याची देखील चौकशी करण्यात येत आहे। साईबाबा संस्थानच्या वतीनं जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानंतर पोलीस तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। हा खोडसाळपणा आहे की नेमकं काय, याचा तपास जो आहे तो आता पोलीस करतायत। मात्र एकंदरीत जर बघितलं या मागचे जे मेल किंवा पत्र होते ते फेक असल्याचं समोर आलं होतं आणि अनेकदा मॉक ड्रिलचा पण तो भाग असू शकतो। या संदर्भात साईबाबा संस्थान आता काय खुलासा करतं आणि नेमकं कोणत्या साई मंदिराला धमकीचा मेल प्राप्त झाला आहे याचा खुलासा आता साईबाबा संस्थानकडून झाल्यानंतरच सत्य जे आहे ते समोर येणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।